दिवा शहरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकाकडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या झालेल्या फसवणुकीविरोधात बहुजन समाज पक्षाचे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सुवर्णाताई कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत 8 डिसेंबर रोजी सकाळी दिवा प्रभाग समितीसमोर उपोषणास सुरुवात केली। दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पालिका प्रशासनाकडून वैद्यकीय टीम तपासणीसाठी आली असता कांबळे यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण खालावत असल्यामुळे डॉक्टरांनी ORS घेण्याचा सल्लाही दिला, परंतु आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोवर मी काहीही घेणार नाही असे कांबळे यांनी स्पष्ट केले। तदनंतर हा विषय गांभीर्याने घेत अखेर प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संबंधित व्यक्तीशी संवाद साधून उपोषणकर्त्या कांबळे यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून जवळपास 40 तासांनी अखेर कांबळे यांचे उपोषण कार्यालयीन अधीक्षक प्रिया मरकर मॅडम यांच्या हस्ते ज्यूस पाजून सोडवण्यात आले। यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश कमिटी सदस्य राजेश चंद्र जयस्वाल, मुख्य प्रभारी ठाणे जिल्हा मधुकर बनसोड, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा बाबासाहेब काळे, कोषाध्यक्ष ठाणे जिल्हा नसीम शेख, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनवणे, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष दीपक खंदारे, सुरेखा माने, अपर्णाताई सपकाळ, मीरा बद्रिके, नागेश गमरे, दर्शील खंदारे, नितीन आवाडे, शंकर पोळ, प्रवीण निकम, संजय गुजर आणि मंगेश आव्हाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रथम मी तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो। बहुजन समाज पार्टीच्या वतीने काल दिनांक 8 रोजी बहुजन समाज पार्टीच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुवर्णाताई कांबळे आणि दिवा शहराचे सर्व पदाधिकारी और विधानसभा अध्यक्ष दीपक खंदारे साहेब यांनी जे आमरण उपोषण इथे कालपासून सुरू आहे आणि ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आता ह्या त्यांनी मंजूर केल्या आणि लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला लिहून दिलं आहे। तर जर आम्ही आज अट टाकली आहे त्यांनी 8 दिवसाची, 8 दिवसात जर ह्या मागण्या आम्ही तुमच्या मंजूर करणार नाही तर आम्ही आमच्यावर कायदेशीररित्या प्रभाग समिती असो या महानगरपालिका असो यांनी आमच्यावर कारवाई करावी अशी आम्ही त्यांना असा समज दिला आहे। आणि त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब काळे, कोषाध्यक्ष नसीम शेख साहब और महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सदस्य राजेश चंद्र जयस्वाल या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देऊन इथे चांगले सहकार्यासोबत आणि इथं हजर राहिले आणि या आंदोलनाला आम्हाला यश मिळाला। त्याबद्दल मी या बहुजन समाज पार्टीच्या सर्व दिवा शहरचे पदाधिकारी और ताईचे आभार मानतो आणि आंदोलन आमचं मागे घेतो असे मी इथं ग्वाही देतो आणि जय भीम जय भारत। आपल्या मागण्या जे होत्या त्यातली एक मागणी आपली पूर्ण झालेली आहे आणि बाकीच्या 2 मागण्या ज्या आहेत ते त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे दिलेल्या आहेत की आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या, 2 दिवसात त्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं लेखी स्वरूपात दिलं आहे आणि त्यामुळे आपण तात्पुरतं हे जे आंदोलन आहे ते स्थगित करत आहोत। जर का हे 2 दिवसानंतर आमच्या ज्या बाकीच्या 2 मागण्या जे पूर्ण नाही झाल्या तर याचा अर्थ असा होईल की बहुजन समाज पार्टीची फसवणूक केली असं होईल आणि ती फसवणूक करत असतील तर याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीत आमचं आंदोलन असेल आणि त्यावेळेला काहीतरी उद्रेक होईल। आम्ही आत्ता शांततेचा मार्ग घेऊन हे आंदोलन गेली 2 दिवसांपासून करत आहोत। माझे सगळे सहकारी रात्रदिवस इथे आहेत। हे आंदोलन करताना बऱ्याचशाच अडचणी आल्या। आम्हाला रात्री लाईट दिली नाही याच प्रभाग समितीतून, लाईट घेण्यास परवानगी मागायला सांगितली, पण ज्या बेकायदेशीर बिल्डिंग आहेत त्यांना मात्र न परवानगी घेता लाईट पुरवली जाते, कुठलाही मीटर नाही आहे, काही नाही, त्यांना लाईट दिली पण रात्री आम्हाला विदाऊट पंखा विदाऊट लाईट इथे रात्री थांबावं लागलं आणि आम्ही 2 महिला इथं रात्रभर थांबलो, अंधारामध्ये होतो। असो ठीक आहे, पण याचाही निर्णय आम्ही लवकरच घेऊ। जर आम्हाला परवानगी घ्यायला लागते तर बिल्डिंगांना जेव्हा लाईट देतात ना, मोठमोठ्या बिल्डिंग उभी आहेत त्यांना किती परवानगी दिल्यात तेही आम्ही या प्रभाग समितीला त्याचा जाब लवकरच विचारणार आहोत। जे आमच्या 2 मागण्या आहेत बाकी त्यांनी जे ह्या पेपरमध्ये जे लेखी स्वरूपात आपल्याला दिलेल्या आहेत स्टॅम्प पेपरवर लिहून, त्या जर 2 दिवसात नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन ठाणा महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण आम्ही करणार आहोत।